नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकूज मॉम या चॅनेलमध्ये। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे टोपीवाला आणि माकड। एकदा एक टोपीवाला गरम उन्हातून चालत चालत एका गावातून दुसऱ्या गावाकडे जात होता। त्याच्या डोक्यावर एक मोठी टोपली होती। त्या टोपलीत रंगीबिरंगी अशा लाल, निळ्या, हिरव्या आणि पिवळ्या टोप्या होत्या। अर्धा दिवस चालत गेल्यावर त्याला थकवा आला। तो दमून गेला। अरे बापरे, फार दमलो आहे। थोडा वेळ झाडाखाली बसून विश्रांती घ्यावी म्हणून तो एका मोठ्या वटवृक्षाखाली बसला। थंड सावली होती, वाऱ्याची झुळूक होती। त्याला लगेच गाढ झोप लागली। पण त्या झाडावर खोडकर माकडं राहत होती। माकडांनी टोपीवाल्याची रंगीत टोप्यांची टोपली पाहिली आणि त्यांचे डोळे चमकले। एक माकड हळू आवाजात म्हणाला, अरे बघ बघ, किती छान टोप्या आहेत, घेऊयात का? दुसरा माकड म्हणाला, हो, मस्ती करूया। आणि सगळी माकडं खाली उतरली। त्यांनी टोपलीतून टोप्या काढल्या आणि आपापल्या डोक्यावर घातल्या। कोणी लाल टोपी, कोणी निळी, कोणी हिरवी, कोणी पिवळी। थोड्या वेळाने टोपीवाला उठला आणि चकित होऊन म्हणाला, अरे, माझ्या टोप्या कुठे गेल्या? त्याने इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली। इकडे बघितले, तिकडे बघितले आणि वर बघितल्यावर बघतो तर काय, झाडावर सगळ्या माकडांनी त्याच्यासारख्याच टोप्या घातलेल्या होत्या। अरे बापरे, ह्या माकडांनी तर माझ्या टोप्या घातल्या, आता काय करायचं? त्याने त्यांना घाबरवण्यासाठी हात हलवला। माकडांनीही हात हलवले। त्याने पाय आपटला। माकडांनीही पाय आपटले। तो जोरात ओरडला। माकडंही जोरात ओरडले। म्हणजे ही माझं अनुकरण करतात। मग त्याने एक युक्ती लढवली। त्याने आपली टोपी काढली आणि झाडाखाली जोरात फेकून दिली। सगळी माकडं हसली आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या काढून सुद्धा धपाधप खाली फेकल्या। टोपीवाल्याने पटकन सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि खुश होऊन म्हणाला, हीच तर जादू आहे बुद्धीची। आणि तो हसत हसत गावाकडे निघून गेला। तर मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला असा बोध मिळतो, बुद्धीने काम केल्यास कोणत्याही संकटातून मार्ग निघतो। अशाच नवनवीन आणि धमाकेदार आणि मजेशीर गोष्टी ऐकायच्या असतील तर कुकूज मॉम या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।